आज आपण बनवणार आहोत चमचमीत वांगी मसाला। नमस्कार मंडळी, मी वनिता पाटील मायलेकट्टामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। वांगी मसाला बनवण्यासाठी मी इथे वांगी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। यामध्ये मी ओल्या नारळाचा वापर करणार आहे, म्हणून नारळ फोडून घेतला आहे। आपण एक अर्धी वाटी नारळ घेऊयात। इथे मी छान स्लाइस करून घेतलेले आहेत, नारळाचे तुकडे करून घेतलेले आहेत। एक अख्खा लसूण मी सोलून घेणार आहे। 3 मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून घ्यायचे। आता वाटणामध्ये ओलं खोबरं, लसूण, थोडीशी हिरवी कोथिंबीर, 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि 2 ते 3 इंच अद्रक घेतलेले आहे मी। त्यानंतर एक अर्धा वाटीभर शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे। 2 मोठे चमचे भरून सफेद तीळ छान खरपूस भाजून घ्यायचे। तीळ असे तडतडायला लागले म्हणजे छान भाजले गेलेले आहेत। आता आपण हे दोन्ही जिन्नस म्हणजेच भाजलेले शेंगदाणे आणि सफेद तीळ मिक्सर मधून थोडेसे जाडसरच वाटून घ्यायचे, अगदी बारीक पेस्ट नाही करायची। आणि हे बाकीचे जे सामान आहे, बाकीचे जे जिन्नस आहे, ओलं खोबरं, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, अद्रक हे वेगळं वाटून घ्यायचं। वाटून घेतलेलं सगळं साहित्य आपण आता एकजीव करूयात। हे कोथिंबीर, हिरव्या मिरचीचं, खोबऱ्याचं वाटण, त्यानंतर हा बारीक चिरलेला कांदा आपण त्यात घालूयात आणि हे शेंगदाणे आणि सफेद तिळाचं बारीक वाटण। मसाल्यांमध्ये आपण घालणार आहोत लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, धना पावडर, हळद आणि चवीपुरतं मीठ घालूयात। हे सगळे जिन्नस छान एकत्र करून घेऊयात। हाताच्या सहाय्यानेच सगळं छान एकजीव करून घ्यायचं। वांगी मधोमध चिरून घेऊयात। सगळी वांगी चिरून झालेली आहेत। आता वांग्यांमध्ये हा मसाला छान स्टफ करून भरूयात। मसाला वांग्यांमध्ये छान दाबून दाबून भरून घ्यायचा, म्हणजे जेव्हा वांगी आपण शिजवतो तेव्हा मसाला बाहेर पडत नाही। तेलामध्ये जिरं, मोहरी, ओवा, कढीपत्ता, थोडीशी हळद आणि लाल तिखट घालायचं। हे सगळं छान तडतडलं की त्यामध्ये ही भरलेली वांगी सोडायची। कढईवर झाकण ठेवून ही वांगी एका बाजूने 5 ते 10 मिनिट छान शिजवून द्यायची आणि 10 मिनिटांनी बाजू पलटी करून घ्यायची। आता दुसरी बाजू ही एक 10 मिनिट छान शिजवून द्यायची। आता दुसरी बाजू ही छान शिजलेली आहे।
आपला चमचमीत वांगी मसाला अगदी छान रेडी आहे। वांग्याच्या दोन्ही बाजू अगदी छान शिजलेल्या आहेत। अगदी मऊसूत वांगी शिजलेली आहेत। वांगी मसाला तर रेडी आहे आणि वांगी म्हणजे बाजरीची भाकरी आलीच। तर मी आता गरम गरम बाजरीच्या भाकरी थापून घेणार आहे। बाजरीचं पीठ छान मऊसूत मळून घ्यायचं आणि त्यानंतर भाकरी थापून घ्यायची। भाकरी तव्यावर टाकली की एका बाजूने पाणी लावून घ्यायचं। भाकरीची एक बाजू पाचली की भाकरी पलटी मारून घ्यायची आणि दुसरी बाजू एक 5 मिनिट होऊन दिल्यावर गॅसवर अशा पद्धतीने भाकरी भाजून घ्यायची। आपली भाकरी आता रेडी झालेली आहे। आता गरम गरम बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत वाढायला घेऊयात। वांग्याचं भरीत आणि भाकरी म्हटलं की कांदा हा आलाच। वांग्याच्या भरतावर छान लिंबू पिळून घ्यायचं आणि त्याबरोबर बाजरीच्या भाकरीचा घास। आहा, चिकन ही अगदी यापुढे फिकच पडतं। तर मंडळी, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। आपला चॅनल माय लेक कट्टा नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल। तर मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा। बाय बाय।